नमस्कार, मी सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूजवर आपलं स्वागत करतो। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटी येथे 25 तारखेपासून उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून समर्थन मिळत आहे। गावोगावी मराठा समाज बांधव हे आरक्षणासाठी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळते आणि साखळी उपोषण असेल, चक्री उपोषण असेल किंवा आमरण उपोषण असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलनं संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चालू आहेत। पंढरपूर येथे सुद्धा गणेश जाधव हा युवक गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेला आहे आणि त्याला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात समर्थन हे समाजाकडून मिळत आहे। त्यांच्यासोबत आज विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे देखील आज इथे उपोषणाला बसलेले आहेत। आपण या दोघांशीही संवाद साधून जाणून घेणार आहोत की नेमकी आंदोलनाची भूमिका काय आहे आणि पुढची दिशा काय असणार आहे। गणेश, आज तू जे उपोषणाला इथे बसलेला आहेस, मोठ्या प्रमाणात समर्थन तुला मिळत आहे आणि पुढची दिशा काय असणार आहे आंदोलनाची तुझे? सरकारने आम्हाला 8 दिवस आमरण उपोषण करत असताना मनोज जरांगे पाटील साहेबांना समर्थन म्हणून महाराष्ट्रामध्ये द्वितीय नंबरला उपोषण चालू केलं। 8 दिवस आमरण उपोषण चाललं। 8व्या दिवशी मनोज जरांगे पाटील साहेबांचा फोन आला। त्यांनी त्यावरनं सांगितलं आमरण उपोषण स्थगित करा आणि आपल्या सरकारने 40 दिवसाची मुदत मागितली आणि 40 दिवसात सरकार आपल्या मराठ्यांना सरसकट कुणबी मराठा 50%च्या आतमध्ये ओबीसीमधून आरक्षण द्यायला कटिबद्ध आहे। त्यांच्या आश्वासनाचा मान देत किंवा सरकारचा मान देत इतर येणारे सगळे मान्यवर समाज बांधवांना मान देत त्या आमरण उपोषणाला स्थगिती दिली। 40 दिवसात साखळी रूपांतरण केलं। 40 दिवस लुटून गेले, पण सरकारने मराठा समाजाची पूर्णपणे फसवणूक केली। आम्हाला फक्त आश्वासन दिलं आणि त्या आश्वासनाची कोणत्याही प्रकारची पूर्ती केली गेली नाही। तर आम्ही इथून पुढं आमच्या आमरण जसं मी सांगितलं होतं आमरण उपोषण स्थगित देताना की मी जर माझी फसवणूक झाली किंवा 40 दिवसामध्ये मला आरक्षण मिळालं नाही तर मी माझं आमरण उपोषण पुढे चालू ठेवीन। तसं आज 28 तारखेला मी माझं आमरण उपोषण सुरू करतोय। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी देखील आज या उपोषणाला नुसता पाठिंबाच दिला नाही तर ते सक्रिय स्वतः सहभागी होऊन आज इथं उपोषणाला बसलेले आहेत। त्यासोबत समर्थन म्हणून तुम्ही पण आज उपोषणाला बसला आहेत, नेमकी काय भूमिका आहे? खऱ्या अर्थानं मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटलांनी लढा उभा केला आहे आणि त्या लढ्याला गणेश जाधवांनी खूप मोठा प्रतिसाद म्हणून महाराष्ट्रातनं दुसऱ्यांदा उपोषणाला बसले आणि मग तो 8 दिवसानंतर त्या ठिकाणी स्थगित केलं आणि नंतर त्या ठिकाणी पुन्हा सरकारनं अपयश झालं। सरकारनं 40 दिवसामध्ये कुठेही बैठक घेतली नाही। आज त्या ठिकाणी सरकारची भूमिका झाली नाही आणि मग आरक्षण मिळत नाही म्हणल्यानंतर परत मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी उपोषणाला बसलेत। महाराष्ट्रातून विविध गावातून तसं पंढरपूर तीर्थक्षेत्रातून गणेश जाधव आज उपोषणाला बसतात। तर त्यांना समर्थन म्हणून 1 दिवसाचं त्यांच्यासोबत उपोषण करून त्यांना पाठिंबा देण्याचं काम त्या ठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये एक आंदोलक म्हणून सहभाग नोंदवून त्या ठिकाणी सहभागी होण्याचं काम आज या ठिकाणी आम्ही करतोय। मराठा समाजाला आरक्षण मिळणं ही अत्यंत गरजेची बाब आहे, कारण माझ्या समाजातील आज तरुण मुलांना शिक्षणामध्ये आज शाळेमध्ये आज बघितलं तर त्या ठिकाणी नोकरीमध्ये आरक्षण नसल्यामुळं कित्येक मुलं आज त्या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार झालीत। आज त्या मुलांना करिअर संपत चाललं आहे। त्या मुलांना गरज आहे, जे गरजवंत मराठे आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती अडचणीची आहे, ज्यांना ह्या आरक्षणाची गरज आहे त्यांना आरक्षण मिळलं पाहिजे। उद्या आरक्षणाचा फायदा मी किंवा माझ्या पोरांनी घेऊ नये अशा मताचा मी ठाम असल्यामुळं खऱ्या अर्थानं आरक्षण हे माझ्या गरजवंत मराठ्यांना, गरीब मराठ्यांना मिळण्यासाठी हा लढा उभा आहे। यामध्ये समाजाचा एक घटक म्हणून त्या ठिकाणी मी आंदोलक म्हणून सहभागी आहे। खरं तर ज्यावेळी मराठा आरक्षणाचा विषय निघतो त्यावेळी सगळेच राजकीय पक्ष असतील किंवा सध्या जे सरकारमध्ये असतील किंवा विरोधात असतील, आमदार असतील, खासदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, विरोध कुणीच करत नाही। सगळेच म्हणतात की आमचा पाठिंबा आहे। जर सगळ्याच पक्षांचा आणि सगळ्याच आमदार खासदारांचा सगळ्यांचाच पाठिंबा असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न अडतो कुठे? खऱ्या अर्थानं मराठा आरक्षणाचा प्रश्न अडतो इथं की दिल्लीपासनं गल्लीपर्यंत आणि गल्लीपासनं दिल्लीपर्यंत ज्या पक्षाचं सरकार आहे त्या लोकांची वृत्ती ही आरक्षण देण्याची आहे का, आणि आरक्षण दिल्यावर त्यांच्याच मागचे मित्र त्या ठिकाणी आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात पाठवायचे आणि ही वृत्ती खऱ्या अर्थानं आमच्या आरक्षणाला अडचणीची आहे। आज सगळ्या समाजाचे सगळे नेते मंडळी सगळ्यांचा पाठिंबा त्या ठिकाणी आरक्षणाला आहे। सगळे आमदार खासदार त्या ठिकाणी आरक्षणाच्या बाजूला असताना देखील मग एखादा जर त्यांचाच मित्र त्या ठिकाणी आमच्या आरक्षणावर खोडा घालत असेल तरी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला न कळणारी बाब नाही।
परंतु यातून देखील मार्ग निघू शकतो. मराठा समाजाच्या आरक्षणावरती ज्या ज्या आमदारांनी ज्या ज्या खासदारांनी भूमिका मांडली त्यांच्या मागं हा समाज राहीलच, परंतु ज्या आमदार खासदारांनी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये याच्यावर एक चकार शब्द काढला नाही ह्यांना मात्र उद्या काळामध्ये धडा शिकवतील. आज मराठा समाज गेले कित्येक वर्षे आरक्षणाच्या लढ्यामध्ये लढतोय, परंतु यांनी कुठेही आवाज उठवलेला लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये दिसत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं जिथं आपल्याला आवाज उठवणं गरजेचं आहे. आज आपल्याला गाडीत अडवलं की आपण म्हणायचं की आम्ही पण तुमच्यासोबत आहे, असं बोलून चालणार नाही. तुम्ही विधानसभेत आणि लोकसभेमध्ये हा आवाज उठवला पाहिजे, तिथं खरं आरक्षण मिळणार आहे. तिथं मात्र हे त्यांच्या नेते मंडळीच्या मागं शिपूट घालून फिरतात, त्यामुळं खऱ्या अर्थानं आरक्षण मिळण्यामध्ये अडचण आहे. जेव्हा मनोज जरांगे पाटलांनी उपोषण थांबवलं होतं काही काळापुरतं 40 दिवसासाठी, त्यावेळीसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वचन दिलं होतं, स्वतः तिथं आंतरवली सराटीला जाऊन सांगितलं होतं की मी आरक्षणाच्या बाजूनं आहे आणि आरक्षण तुम्हाला देणारच आहे. आता 40 दिवसाचं जी मुदत होती ती संपून गेलेली आहे, मात्र अद्याप आरक्षण तर झालं नाही हे सगळ्यांना माहिती आहे. तरीसुद्धा कालच्या दसरा मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ वाहून सांगितलं आहे की मी आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. याबाबत काय भूमिका आहे नेमकी, याच्यावर विश्वास आहे का आपल्या समाजाचा? सगळ्यात महत्त्वाचं, एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी 30 दिवसाची मुदत मागितली, परंतु समाजानं आणि मनोज जरांगे पाटलानं मोठेपणा दाखवून त्या ठिकाणी 40 दिवसाची मुदत दिली. मग 40 दिवसाच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक झाली नाही, सर्वपक्षीय बैठक झाली नाही, एखादी समिती स्थापन केली नाही, एखादी कमिटी स्थापन केली नाही, त्याचा रिपोर्ट आला नाही, अहवाल आला नाही, हायकोर्टात सुप्रीम कोर्टाच्या जजेसला घेऊन त्यावरती चर्चा झाली नाही, असं कुठंही काही झालं नाही. मग 40 दिवस फक्त वेळ मारूप्रमाणे भूमिका झाली. जशी आज आपण हजारो कोटीची कामं केली म्हणून बोर्ड लावले जातात, प्रत्यक्षात काम केलं जात नाही, तशाच पद्धतीनं आरक्षणाचं गाजर देखील या ठिकाणी दाखवलं जातं. मी या निमित्तानं एकनाथ शिंदे साहेबांना देखील विनंती करतो की आपण खरं आरक्षण जर देणार असाल तर त्या ठिकाणी भूमिका स्पष्ट करणे गरजेचं आहे. तुम्ही विशेष अधिवेशन बोलवणं गरजेचं होतं आणि त्या अधिवेशनात ठराव करून तातडीनं त्या ठिकाणी तुम्ही आरक्षण देऊ शकला असता. मग 40 दिवस वेळ मागितला होता कशासाठी? जर तुम्हाला आरक्षणाचा आणि मग या 40 दिवसामध्ये आरक्षण तुम्ही आज दिलेलं नाही, हे तुमचं सपशेल अपयश आहे. आज जर तुम्ही 40 दिवसात आम्हाला आरक्षण दिलं असतं तर ते तुम्ही दिलं असतं. आता जे आरक्षण मिळणार आहे ते आम्ही घेणार आहे, तुम्ही देत नाही, आम्ही आता घेणार आहे आणि तुम्हाला दिल्याशिवाय आता पर्याय राहणार नाही. आरक्षण हे घेतलंच जाईल. आज त्यांच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवायचा हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे की आज त्यांनी प्रत्येक वेळी वेगवेगळे स्टेटमेंट बोलून आज समाजाच्या कोणत्याही हिताची कोणती बाजू त्या ठिकाणी घेतलेली नाही. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आता समाज सगळा आक्रमक झालेला असताना येत्या काळात लवकरच या समाजाला आरक्षण मिळावं च्या बाजूने समर्थनात भूमिका मांडून आपण इथं थांबूयात. व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर देवकुळेसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.